नमस्कार मित्रांनो. जुन्या काळातील 4 मित्रांची गोष्ट आहे. नवीन, संतोष, मनीष आणि प्रवीण 4 जिवलग मित्र असतात. त्यांची 12वीची परीक्षा संपल्यानंतर आपापली सायकल घेऊन ते मोठ्या हॉटेलमध्ये जातात. तेथे चहा नाश्ता करतात. त्यांनी चौघांनी मिळून 100 रुपये जमा केलेले असतात. त्या पैशांनी छान पार्टी करतात. त्यांचं खाऊन होतं आणि वेटर बिल घेऊन येतो. त्यांच्यात गप्पा सुरू असतात. म्हणजेच ते सर्वजण एक प्लॅन बनवत असतात की आपण आता मध्ये कधीच न भेटता डायरेक्ट 40 वर्षांनंतर भेटायचे, ते पण ह्याच ठिकाणी. त्या दिवशी जो शेवटी येईल तो आपल्या सगळ्यांच्या पार्टीचे बिल पे करेल. लहान मुलांमध्ये जशी पैंच लागते तशीच त्यांनी देखील लावली. हे सगळं बिल घेऊन आलेला वेटर ऐकत असतो आणि तो म्हणतो की ठीक आहे, तुम्ही जेव्हा भेटाल तेव्हा जर मी इथेच असेल तर मला पण तुमची ती पार्टी बघायला आवडेल. 40 वर्ष कधी निघून गेले कळत नाही. त्या 40 वर्षात सगळं बदलून जाते. शहराचा पूर्ण नकाशा बदलतो आणि त्या 4 मित्रांची लाईफ पण पूर्णपणे बदलून गेलेली असते. कोणी इंजिनिअरिंगसाठी दुसऱ्या शहरात जातो, कोणी सरकारी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतो, कोणी आपला बिझनेस सुरू करतो. चौघांची ही जिंदगी आपापली सुरू असते आणि सर्व आपल्या जीवनात खूप पुढे गेलेले असतात. 40 वर्ष पूर्ण झाल्यानंतर भेटायचं सगळ्यांना लक्षात असतं. त्यांनी 1 जानेवारीला भेटायचं ठरवलेलं असतं. संध्याकाळचे 6 वाजलेले असतात. त्यांनी ज्या हॉटेलमध्ये भेटायचं ठरवलेलं असतं ते हॉटेल आता 5 स्टार हॉटेल बनलेलं असतं. तो वेटर असतो तो त्या हॉटेलचा मालक बनलेला असतो. तेवढ्यात एक लक्झरी कार हॉटेलच्या बाहेर येऊन थांबते. त्यातून मनीष बाहेर येतो आणि हॉटेलमध्ये जातो. तिथे तो वेटर असतो जो की आता हॉटेलचा मालक बनलेला असतो. तो मनीषला ओळखतो आणि म्हणतो, अरे वा, तुम्ही आलात. तुमच्यासाठी प्रवीण सरांनी टेबल बुक केलेले आहे. तुम्ही मला ओळखले का? मी तोच वेटर आहे तेव्हाचा. मनीष म्हणतो, अरे वा, तू तर आता मालक बनला, खूप छान. मनीषला मनातून बरं वाटतं की मी 1 नंबर आलो, आता मला बिल नाही द्यावं लागणार. मनीष बुक केलेल्या टेबलवर जाऊन बसला आणि तितक्यात तेथे संतोष आला. दोघांमध्ये गप्पा सुरू झाल्या. संतोष म्हणाला की मी तर खूप मोठा बिल्डर झालो आहे. मनीष बोलला की माझी पण ज्वेलरीची शॉप आहे 3-4 आणि खूप छान चालतात. दोघांच्याही गप्पा खूप छान सुरू होतात. तितक्यात तेथे नवीन आला. तो म्हणतो की माझ्या पण कंपनी छान सुरू आहे. तिघांच्या गप्पा चालू होतात आणि तिघेही प्रवीणची येण्याची वाट बघत होते. त्यांना वाटत होतं की प्रवीणही आता लवकर यायला हवा. तितक्यात तेथे तो हॉटेलचा मालक आला आणि म्हणाला की अरे, तुम्ही स्टार्टर सुरू करा. प्रवीण सरांचा फोन आला की त्यांना थोडा उशीर होईल. तिघांमध्ये हसी मजाक आणि मस्त छान गप्पा रंगल्या आणि ते प्रवीणची वाट बघत होते. 7:30-8 वाजले. त्यानंतर तो मालक आला आणि बोलला की तुम्ही डिनर सुरू करा. प्रवीण सरांनी ऑर्डर दिली आहे आणि बोलले आहे की मी येतो आहे. त्यांना तिघांनाही वाटतं की प्रवीण येईलच. प्रवीणची वाट बघता बघता त्यांचा डिनर देखील होतो. डिनर संपल्यावर त्यांना तिघांना वाटते की प्रवीण तर आलाच नाही. त्यांना तिघांनाही वाईट वाटत होतं. ते विचार करत होते की चला आता बिल देऊ आणि निघू. तितक्यात वेटर आला आणि म्हणाला की प्रवीण सरांनी बिल दिलेले आहे. तिघांना एकदम आश्चर्य वाटले की प्रवीण आला नाही आणि बिल पण दिले आहेत. ते तिघे मित्र हॉटेल बाहेर पडले आणि निघणार तोच एक लाल दिव्याची गाडी येऊन त्यांच्याजवळ थांबली. त्या गाडीतून एक मुलगा बाहेर आला. त्या तिघांजवळ आला आणि त्यांना त्या मुलाने वाकून नमस्कार केला आणि म्हणाला, मी प्रवीणचा मुलगा आहे. माझे वडील एक शाळा शिक्षक बनले होते. त्यांनी मला खूप शिकवलं आणि मला ह्या शहराचा कलेक्टर बनविले. माझे वडील 1 महिन्यापूर्वीच एका आजाराने वारले, पण त्यांना तुमच्यात लागलेली ही पैंच लक्षात होती आणि 1 तारखेला भेटायचं हेही लक्षात होते. म्हणून त्यांनी मला सांगितले होते की पार्टीची सगळी व्यवस्था कर आणि त्यांना कोणालाही काही सांगू नको. जेव्हा त्यांची पार्टी संपेल त्यानंतर त्यांना सांग. त्यांना वाटत होते की इतक्या दिवसानंतर तुम्ही भेटणार आणि त्यांच्यामुळे तुमच्या आनंदात विरजण पडेल. म्हणून त्यांनी तुम्हाला सांगण्यापासून मला अडवले होते. त्या मुलाचे हे बोलणे ऐकून तिघ मित्रांना रडायला यायला लागले. त्या तिघांनाही समजत नव्हते की काय बोलावे. ह्या मित्रांची गोष्ट आपल्या सगळ्यांच्या जीवनाची गोष्ट होऊन बसली आहे. आपणही असेच कामात व्यस्त असतो आणि एकमेकांना टाईम देत नाही, एकमेकांना भेटत नाहीत. असंच एकमेकांना भेटत राहिले पाहिजे, एकमेकांना टाईम दिला पाहिजे. कधी कोणाचे काय होईल सांगता येत नाही.
आपलं जीवन म्हणजे हे पाण्याच्या बुडबुड्यासारखं बनलेलं आहे. कधी मिटेल सांगता येत नाही. आपल्या माणसांना भेटण्यासाठी कुठल्या कार्यक्रमाची वाट बघू नका. वाटेल तेव्हा आपल्या माणसांना भेटा, त्यांच्यासोबत वेळ घालवा. कोण कधी आपल्यातून निघून जाईल सांगता येत नाही. कथा आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.